नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. चला, आज आपण एक टॉप लोडची वॉशिंग मशीन आहे. टॉप लोडची वॉशिंग मशीनचे कव्हर शिवायचे आहे आपल्याला आणि त्याची मापे कशी घ्यायची, लांबी रुंदी कशी घ्यायची आणि जे वरचे टॉप लोडचे झाकण जे असते, कारण फ्रंट लोडला आपल्याला समोरून झाकण असते, त्याच्यामुळे मशीनचे कव्हर अगदी व्यवस्थित घालता येते. पण टॉप लोडचे मशीनचे कव्हर कसे शिवायचे हे एकदम खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याचे माप कसे घ्यायचे हे पाहूया. त्याची उंची घ्यायची, तुमच्या जेवढ्या मशीनची उंची आहे तेवढी उंची घ्यायची आणि पूर्ण जो गोल राऊंड आहे तो गोल राऊंड मोजायचा. उभी उंची मोजायची, आडवी उंची मोजायची, आडवी रुंदी मोजायची, दोन्ही साईडची आडवी मोजायची आणि पूर्ण गोल राऊंड मोजून घ्यायचा. त्यानुसार त्याच्यामध्ये फक्त 1-1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचे आणि पूर्ण कपड्याची कटिंग करायची आहे. हे पहा, पूर्ण एक टेप गोल राऊंड जो आहे तो एक टेप आला आणि समोरची बाजू परत त्यात ॲड केली. त्यानुसार आपण कपड्याची कटिंग करूया. तुमची मशीन छोटी मोठी असू शकते, त्यानुसार तुम्ही मापे घ्या. हे पहा, मी पूर्ण एक टेप आणि जेवढी समोरची बाजू आलेली आहे माझी तेवढी घेतलेली आहे. तुमची मशीन जी आहे त्या मशीनच्या मापानुसार तुम्ही त्याच्यामध्ये फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केले. एक टेप झाला आणि त्याच्यापुढे हे पहा, जेवढे माप आहे तेवढे माप मी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे. ही झाली पूर्ण गोल राऊंडची रुंदी झाली. आता उंची किती कशी आहे ती पहा. हे पहा, या पद्धतीने उंची घेतलेली आहे. त्याच्यामध्येही 1 इंच ॲड करायचं आहे. आता आपल्याला जे समोरच्या साईडला बटन असतात बंद चालू करायचे, जे आपण मशीन चालू करतो ती मशीनचे बटन जे असतात त्यासाठी आपल्याला तिथे जे जिलेटिन पेपर असते ते पेपर लावायचं आहे. तर तेवढ्या मापाचे मी दोन्ही साईडला 5.5 इंचाचे सोडून मधला भाग घेतलेला आहे. ते मधला भाग कमी छोटा मोठा होऊ शकतो, 8 इंच 9 इंच किंवा 10 इंच येऊ शकतो. त्यानुसार तुम्ही मापे घ्यायची. आता वरच्या साईडने मी 2 ते 2.5 इंचाची पट्टी सोडायची. मी 2 इंचाची सोडलेली आहे. तुमच्या मशीनच्या मापानुसार तुम्ही सोडू शकता. तेवढ्यात त्याच्या खाली आपण आयताकृती आखून पूर्ण आयताकृती आखून घेतली आणि त्याला शिलाई मार्जिनची जागा सोडून मी मधला भाग पार्ट जो आहे तो कट करून घेतला. आपल्याला एवढ्या भागामध्ये आपल्याला ते जिलेटिन लावायचे आहे. जे ट्रान्सपरंट असते, म्हणजे आपण मशीनचे जे कवर आहे ते न काढता काही न करता आपण ते मशीन चालू करू शकतो. त्या पद्धतीने पहा, मी बॅगचे कवर आले होते का पॅकिंगला आलेले आहे तेच वापरलेले आहे. त्याच्या मापाचे कट करून घेतले. व्यवस्थित बसते आहे. डबल लावून घेतलेले आहे म्हणजे टिकायला मजबूत राहते. त्याचे जे कोणे आहे ते कोणे थोडे थोडे कट करून घेतले आणि असे दुमडून पूर्ण आपल्याला चारी साईडला टिप मारून घ्यायची आहे. चला आपण मशीनवर त्याची शिलाई पाहूया. एकदाच फोल्ड केलेली आहे मी आणि चारी साईडने अशी जशी मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची. चौकोन जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला जिलेटिन पेपर लावायचा, तर तो असा खालच्या साईडला ठेवून घ्यायचा. व्यवस्थित ठेवून घेऊन आपण टाचण्या लावून घेऊयात
ज्याचे जिलेटिन पेपर आहे आणि कापड जे सरकणार नाही इकडे तिकडे, आणि आपल्याला पूर्ण अशी चारी साईडने टिप मारून घ्यायची आहे. आपल्या चारी साईडला जिलेटिन आणि जे मेन कापड आहे ते अटॅच झालेले आहे, म्हणजे टिपा मारून झालेल्या आहेत आपल्या. आता पुढची शिलाई कशी करायची ते पाहूयात. हे पहा, आपले जे जिलेटिन आणि मेन कापड जे आहे ते एकदम अटॅच झाले. बाकी ते एकदम फिनिशिंगने आलेले आहे. आता आपल्याला जे एक्स्ट्राचे कापड आहेत, मेन कापड जे आहे ते काढून टाकायचे, आणि जिकडून आपण जिलेटिन पेपर लावलेला आहे त्या साईडला 5 ते 6 इंचाची मी 6 इंचावर एक निशाणी केली, आणि शिलाई मार्जिन एक टंचन इतके सोडून एक टिप मारून घ्यायची. पहा, जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारून घेतली. त्याखाली आपल्याला चैन अटॅच करायची आहे. म्हणजे ही चैन कशासाठी आहे तर आपल्याला मशीनला जे कव्हर घालायचे आहे ते अखंड होते आणि आपल्याला घालायला त्रास होतो. त्यासाठी आपण चैनचा जर वापर केला तर आपण सहज घालू शकतो. त्यामुळे ही चैन अटॅच केलेली आहे मी. हे पाहता, वरच्या साईडला जे 6 इंचाची टिप मारून घेतलेली आहे त्याच्या खाली आपल्याला चैन अटॅच करायची आहे. त्या थोडे असे दोन्ही साईडला दुमडून घ्यायचे आणि चैन व्यवस्थित ठेवून घेऊन त्याच्या खाली आपल्याला दोन्ही साईडने अशी चैन अटॅच करून घ्यायची आहे. हे पहा, दोन्ही साईडने अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. चला आपण त्याची चैन कशी अटॅच केली ते मशीनवर पाहूया. पहा, दोन्ही साईडला थोडे थोडे दुमडून घ्यायचे आणि जी चैन आहे त्याच्यावर व्यवस्थित असे ठेवून घेऊन पूर्ण कापड आणि चैन अटॅच करून घ्यायची. दोन्ही साईडला याच पद्धतीने मी टिप मारून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक रनर टाकून घ्यायचे. जी चैन आहे ती दोन्ही साईडची जॉईन करून झाली. त्याच्यामध्ये आपण एक रनर टाकायचे आहे. तर रनर टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ रनर कसे टाकायचे तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आता आपल्याला वरचे जे झाकण आहे, झाकणासाठी आपल्याला एक पार्ट तयार करायचा आहे वरचा. तर त्यासाठी मी चौकोनी मापात जेवढं झाकणाचं साईज आहे त्या मापाने कट करून घेतले आणि त्याला चैन लावून घेतली. आणि ते झाकणाला अटॅच होण्यासाठी, कारण आपण जर हे कव्हर घातले तर हे खाली घसरू शकते, त्यासाठी मी 2 जे आहे ते इलास्टिकचे 2 ठिकाणी टाकून घेतलेले आहे. आपल्याला आता जो गोल राऊंड तयार केलेला आहे आपण, म्हणजे साईडचा पार्ट जे तयार केलेला आहे त्याला वरचा आपल्याला पार्ट जॉईन करायचा आहे. त्यासाठी पहा, जॉईन कशी केलेली आहे, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचे. अशी पिन लावून घेऊया आणि पूर्ण गोल राऊंड आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. का मी एका चौकोन जो आयताकृती भाग आहे त्याला एक पिन लावून घेतली. जो आयताकृती राऊंड आहे त्याला पूर्ण असे व्यवस्थित जॉईन करून घेतले. तुम्ही पिनही लावून घेऊ शकता, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे असे जॉईन करून घ्यायचे आणि चारही साईडने पूर्ण जॉईन करून घ्यायचे. जॉईन करून झालेले आहे. आपण रनरही टाकलेले आहे. ह्याच्यामध्ये जॉईन करायच्या आधी आपल्याला रनर टाकायचे असते, म्हणजे आपल्याला चेन जे आहे ते जोडायला सोपी जाते. आपण जॉईन झालेला आहे. आपण आता पहा किती सुंदर असे कव्हर झालेले आहे. चला तर आपण ते मशीनला घालून बघूयात.
कव्हर मशीनला घातल्यानंतर जे आपण इलास्टिक 2 ठिकाणी इलास्टिक जे लावले होते ते असे पहा, जे वरचे फ्रंट लोड असल्यामुळे वरचे जे दार असते त्या दाराला असे अडकून घ्यायचे, म्हणजे आपले कव्हर अजिबात खाली सरकणार नाही आणि व्यवस्थित राहते. प्रत्येक वेळेला आपल्याला कव्हरही काढायची गरज नाही. पहा किती छान आणि व्यवस्थित झालेले आहे. आणि साईडला जी चेन केलेली आहे त्या साईडच्या चेनमुळे हे पहा अशी वरची साईडची चेन लावून घेतली. फक्त कपडे टाकताना चेन उघडायची आणि कपडे टाकायचे. आणि पण ही साईडची जी उभी चेन आहे ती अशी चेन लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जे कव्हर आहे ते व्यवस्थित राहते आणि काढा घालायलाही एकदम सोपी जाते चेन लावल्यामुळे. आपण आता चेक करूया की आपल्याला बटन दाबता येतात का कव्हर ते जे जिलेटिन लावलेले आहेत त्या जिलेटिनमुळे. तर पहा मी बटन चालू केले, ऑन केले आणि हे पहा एकदम सहज आणि व्यवस्थित येते. कुठेही काही आपल्याला अडचण पडणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.